पुढे बातम्या मुंबई उपनगरातल्या। मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजात एआयचा वापर आणि कागदविरहित कामावरती भर द्या, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे आदेश। मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार देखील स्वीकारला। त्यानंतर अश्विनी भिडेंनी विविध विभागांची आढावा बैठक घेतली। मुंबई शहरातल्या वायू प्रदूषणात मोठा वाटा असणाऱ्या बांधकाम स्थळांवरती मुंबई पालिका आणखी करडी नजर ठेवेल। बांधकाम स्थळी प्रदूषण होतंय की नाही यावरती पालिकेने तैनात केलेल्या पथकांचे बॉडी कॅमेरे नजर ठेवतील। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मोठा ब्लॉक असणार। प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी दादर दरम्यान लोकल सेवा रात्री 10:30 ते सकाळी 6 पर्यंत बंद असेल। मुंबई लवकरच कचराकुंडी मुक्त होणार आहे। पालिकेकडून उपाययोजना सुरू। येत्या 4 वर्षात टप्प्याटप्प्याने कार्यवाही। इमारतींबाहेरून कचरा ताब्यात घेतला जाणार आहे। मुंबईच्या फॅशन स्ट्रीटमधील कॅफेवर महानगरपालिकेची कारवाई। महिलांच्या फिरत्या स्वच्छतागृहामागे अनधिकृत कॅफे उघडल्याचा प्रकार। यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई। अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराचा पुन्हा एकदा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव। महिलेला फोन करून धमकावल्याचा शेरावर आरोप। पालघरच्या तारापूर एमआयडीसी परिसरात गंभीर प्रदूषणाचा प्रकार समोर। पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी असलेल्या गटारांमधून ऍसिडयुक्त सांडपाणी सोडलं जात असल्याचा आरोप। नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती। कल्याण पूर्वेत गुन्हेगाराकडून तरुणावर जीवघेणा हल्ला। जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू। कुळसवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल। फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू। बातम्या पुण्यातल्या। पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान। जवळपास 2,2500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 127 गावातील 4,500 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका। पुढील 2 दिवस पुणे शहरात हलक्या पावसाचा देखील अंदाज। जनगणनेच्या कामात टाळाटाळ करणाऱ्या संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करणार। वारंवार सूचना देऊनही प्रगणक आणि पर्यवेक्षक रुजू न झाल्यानं आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांचा हा इशारा। नागपूर पालिकेच्या 10 झोनमध्ये जनगणनेच्या कामासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती। एका महिन्यात प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनांची अंमलबजावणी करा। 1 महिन्यानंतर आरोग्यमंत्री आढावा घेतील। ज्या रुग्णालयामध्ये योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळणार नाहीत त्यांच्यावरती थेट कारवाई करणार। रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांचा हा थेट इशारा। पुणे रेल्वे स्थानकावर वर्षभरात 6 नवीन फलाट पूर्ण होणार। रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार यांची माहिती। पुढील वर्षभरात आता हे काम पूर्ण केलं जाईल। प्रवासी सुरक्षेवरती भरही दिला जाणार। सराईत गुन्हेगाराशी संपर्क ठेवणं पोलीस कर्मचाऱ्याला महागात पडलं। जुगार मटका चालवणाऱ्यांच्या संपर्कात कर्मचारी होता। पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळेंकडून कारवाई। ससून रुग्णालयात पार पडली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया। बाळाच्या श्वसन नलिकेतून काढला दगड। खेळताना गेलेला दगड बाहेर काढला। नैसर्गिकरित्या दगड बाहेर पडला नसल्यानं शस्त्रक्रिया करण्यात आली। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील अन्नापूर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ। एकाच रात्रीत 2 शेतीसाठी वापरत असलेले विद्युत रोहित्र फोडले। पोलिसांनी गस्त वाढवावी, नागरिकांचीही मागणी। पुण्याच्या चाकण औद्योगिक क्षेत्रातील महाळुंगेमध्ये चोरट्यांचा थेट बँकेच्या एटीएमवरती डल्ला। एटीएम मशीन फोडून अंदाजे 1,50,00,000 रुपयांची रोकड लंपास। बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचे हरवलेले मोबाईल गेले परत। एकूण 13 मोबाईलचा शोध घेऊन मूळ मालकांना परत करण्यात आले। पुढे इतर जिल्ह्यांमधल्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये एसआरपीएफची भरती प्रक्रिया सुरू। भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांसाठी राहण्याची आणि जेवणाची निःशुल्क व्यवस्था। 291 जागेच्या भरतीसाठी 75,000 उमेदवार मैदानात। विदर्भातील व्याघ्र प्रकल्पातील 5 वाघ हे सह्याद्रीमध्ये सोडले जाणार। विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांची संख्या वाढली त्यामुळे वन विभागाचा निर्णय। याआधी सह्याद्रीमध्ये सोडलेले 3 वाघ वातावरणामध्ये रमले त्यामुळे आणखी वाघांना पाठवण्याची तयारी सुरू। नांदेडमध्ये काकडीच्या उत्पन्नातून लाखोंची कमाई। 2 एकर काकडी शेतीतून भरघोस नफा। बेलोली तालुक्यातील लोहगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील काकडीला मागणी। बीडच्या पांगरीमध्ये बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं 2.5 ते 3 लाखांचं नुकसान। शेतकऱ्यानं 1 एकर शेतामध्ये गाजराची लागवड केली। शेतकऱ्याकडून दुकानदारावर कारवाईची मागणी। बातम्या इतर शहरांमधल्या। नागपूर या ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणासाठी पोलिसांच्या गाईडलाईन्स। आता रुग्णालय, निवासी शाळा, अत्यावश्यक सेवा असलेल्यांनाच वितरण। हॉटेल, खासगी संस्थेमध्ये सिलेंडर दिल्यास कारवाई। अनेक भागात घरगुती गॅस सुरळीत वितरण सुरू।
पुढील आठवड्यापासून धाराशिव जिल्ह्याचा व्यावसायिक गॅस पुरवठा पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता. व्यावसायिक सिलेंडरसाठी ग्राहकांना यूसी हमीपत्र देणं बंधनकारक. जीएसटी नंबर आणि वापराचं कारण स्पष्ट करावं लागेल. गैरवापर आढळल्यास थेट कारवाई केली जाणार. गॅसच्या तुटवड्यामुळे परभणीमधील 7 एलपीजी पंप 3 दिवसांपासून बंद. एलपीजी गॅस मिळत नाही, त्यामुळे रिक्षा चालकांकडून भाडेवाढ. पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील उपासमारीची वेळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी चालकांना अल्पसा दिलासा मिळणार. तर मुंबईहून 18 टन ऑटो एलपीजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचणार. 30,000 रिक्षा चालकांपैकी 7,000 रिक्षा चालकांना प्रति 5 लिटरने गॅस दिलं जाईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅसचे दर 61 वरून 125 रुपये लिटरवर. पेट्रोलपेक्षाही ऑटो एलपीजी गॅस महाग. ऑटो एलपीजी पंपाच्या बाहेर ऑटो चालकांच्या लांबच लांब रांगा. नाशिकमध्ये व्हिडिओ व्हायरल करून खंडणी मागितल्याप्रकरणी तक्रारदार व्यावसायिकावर गुन्हा दाखल. व्यावसायिकानं 100हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केलं अशी माहिती. संशयित आरोपी रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात. व्यावसायिकाच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ आढळल्यानं प्रकरण समोर. नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी हे 15 एप्रिलपासून कोल्हापूर खंडपीठात सेवा प्रदान करणार. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असलेले चंद्रशेखर यांच्याकडून आदेश जारी. प्रशासकीय कारणांमुळे 6 न्यायमूर्तींच्या न्यायालयामध्ये बदल.